नमस्कार, स्वागत आहे तुमचं आईची माया चॅनलमध्ये। आजकाल मुलं खूप हट्टी झालेले आहे आणि खूप गंभीर समस्या सगळ्या पालकांसमोर आलेली आहे। तर मुलं हट्टीपणा का करतात, या मागची कारणं आणि उपाय, त्याच्यावरचे उपाय जे आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता मुलं हट्टीपणा करणं किंवा बिघडणं याच्या मागचं पहिलं कारण म्हणजे आपली मानसिकता। बऱ्याच पालकांच्या बाबतीत असं होतं की लहानपणी पैशाच्या अभावी आम्हाला जे मिळालं नाही, जी खेळणी मिळाली नाही, जे खेळायला मिळालं नाही, जे सुख मिळालं नाही, जे हिंडायला फिरायला मिळालं नाही, आज आपल्याकडे पैसा आहे तर आम्ही आमच्या मुलांना न मागता ते सगळं देणार। याच्यामुळे काय झालेलं आहे, मुलांना न मागता सगळं मिळत गेलं तर मुलांची हाव वाढत जाते आणि मुलं जे आहेत ते हट्टी बनत जातात। आई वडील आपल्याला न मागता सगळं देत आहे तर मागितल्यावर सुद्धा लगेच देतील हा मुलांचा समज होऊन जातो। याच्या मागे मुलांची मानसिकता होऊन जाते की मला जे मागितलं ते सगळं मिळतं आणि नाही मिळालं की त्यांचा संताप होतो, म्हणून मुलं हट्टी होतात। त्याच्या मागचं अजून एक कारण असू शकतं की मुलांकडे दुर्लक्ष होणं। पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असायचे, आई सुद्धा बहुतेक घरीच असायची, तर आई आहे घरात, आजी आजोबा आहे, सोबतचे भावंड जे आहे समवयस्क भावंड घरामध्ये असायचे, तर त्यांच्यासोबत मुलं मनमोकळेपणाने खेळायचे, बागडायचे, आपल्या मनातलं त्यांच्यासोबत शेअर करायचे। पण आता तसं नाही, घरामध्ये खूप कमी मेंबर असतात, फार फार तर आजी आजोबा असतात घरामध्ये आई वडिलांव्यतिरिक्त। तर अशा वेळी मुलं जी आहे ती आपल्या मनातलं कोणाला शेअर करू शकत नाही, कोणासोबत खेळू शकत नाही। मग काय करायचं, करमत नाही म्हणून नवीन नवीन खेळणी आहे ती मागत राहायची किंवा मोबाईल मागत राहायचा। मग मी कोणासोबत खेळू, मग मी काय करू, मग मोबाईल किंवा टीव्ही किंवा नवीन नवीन मोठी मोठी महागडी खेळणी मागणं, हे मुलांची मानसिकता झालेली आहे। यामागे अजून एक कारण असू शकतं की मुलांकडे दुर्लक्ष होणं, मुलांना वेळ न देणं, मुलांशी सुसंवाद न साधणं। तर जसं कुटुंब जसे छोटे छोटे होत गेलेले आहे तसे जबाबदाऱ्या वाढलेल्या आहे आणि आई कामामध्ये व्यस्त असते। सुशिक्षित आई ही घरचं बाहेरचं सगळं बघण्यामध्ये इतकी गुंतलेली असते की मुलाशी गप्पा मारायला, त्याला चांगल्या गोष्टी शिकवायला, चांगल्या सवयी शिकवायला तिच्याकडे वेळ राहत नाही, तिची चिडचिड होते आणि फक्त ती हे करू नको, ते करू नको असे नकारात्मक उपदेश मुलांना करत असते। आणि अशा मागे मुलांच्या कुठेतरी भावना दुखावल्या जातात की का सगळे मला सारखे नाही 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 करत असतात आणि मी एकुलता एक असला तरी मला मिळत नाही हे म्हटल्यावर मुलं हट्टी होत जातात। याच्या मागे अजून एक कारण असं असू शकतं की आपण पहिल्यांदा नकार देतो, दुसऱ्यांदा नकार देतो आणि तिसऱ्यांदा गोष्ट मागितली की आपण घेऊन देतो। तर मुलांच्या मनामध्ये काय होतं की आई बाबा एकदा नाही म्हणतात, दोनदा नाही म्हणतात, तिसऱ्यांदा मागितलं की घेऊन देतात। तर मला जे पाहिजे आहे उशिरा का होईना मला ते मिळतं, त्याच्यासाठी मला हट्ट करावा लागतो, हे मुलाच्या लक्षात येतं आणि मुलं हट्टी होतात। ते स्वतःच हट्टी नाही होत, ते आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करत असतात की अरे हट्ट कर, मागून बघ तुला मिळेल। तर अशा प्रकारे मुलं जी आहेत ती हट्टी होत जातात। मग मुलं थोडे मोठे असले, समजूतदार असले की आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये मतभेद असले तरी मुलं हट्टी होत जातात की माझंच खरं करावं, माझंच ऐकावं, आई वडिलांनी माझं ऐकलं पाहिजे, हा हट्ट मुलं धरतात। तर अशा वेळेस पालकांनी नेमकं काय करावं त्यांना समजत नाही। आता मोठा झाला आहे, त्याच्यावर आपण हात उगारू शकत नाही, ओरडू शकत नाही, रागू शकत नाही। तर अशा वेळेस खूप मोठी समस्या होऊन जाते। प्रत्येक वय जे आहे हे काही ना काही समस्या घेऊन येत असतं। जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा आपल्याला असं वाटतं हे केव्हा मोठं होईल, मोठं झाल्यावर असं आपल्याला वाटतं की अरे लहान होता तेच बरं होतं, 2 फटके देऊन शांत तरी बसत होता। तर प्रत्येक वयामध्ये काही ना काही वेगळ्या समस्या असतात, त्या समस्यांना मुलांबरोबर आपण सुद्धा मॅच्युअर होणं गरजेचं आहे। समस्या येणार आहेत ही आपण आधी मानसिकता आपली असली पाहिजे आणि त्या समस्या मला किती प्रेमाने, आपुलकीने आणि समजूतदारपणे सोडवायची आहे हे आपण आधी स्वतःच्या मनाशी ठरवून घ्यायचं आहे। जसं मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये मतभेद असतात तसे घरामध्ये मोठ्या मंडळींमध्ये पण जर मतभेद असतील, जसं आई वडिलांमध्ये मतभेद असतील आणि तेव्हा
दोघांमधला एक जण जर स्वतःच्या मतावर अडून बसला असेल, हट्टीपणा करत असेल, तर मुलं सुद्धा आपल्याकडनं तेच शिकत असतात. मुलं जी आहे ती घरात मोठ्यांचं अनुकरण करत असतात. जशी लहान मुलं असतील जे घरातच असतात साधारण 3-4 वर्षापर्यंत, तर ते घरातल्या व्यक्तींकडनंच हट्ट करायला शिकलेले असतात. मग जसे जसे ते शाळेत जायला लागतात, बाहेर खेळायला जायला लागतात, तर अशी मुलं जी आहे त्यांचे समवयस्क जे मुलं आहेत त्यांच्यासोबत ते खेळतात, बागडतात, तर त्या मुलांचा प्रभाव सुद्धा, मित्रमैत्रिणींचा प्रभाव सुद्धा त्यांच्यावर पडत असतो. आणि जसे ते अजून थोडे मोठे होतात, कॉलेजला जातात, तेव्हा ते वेगवेगळ्या जे सोशल मीडिया आहे त्याचा वापर करतात आणि त्या सोशल मीडियावर कोणी युट्यूबर असेल, कोणी हिरो असेल, हिरोईन असेल, तर त्यांचं अनुकरण करायचं सुद्धा ते प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे मुलं जे आहेत अनुकरणातून बऱ्याच वेळा हट्टीपणा करत असतात. तर त्याच्यावर आपल्याला नेमके काय काय उपाय करता येईल हे आपण बघूया. आजकाल बरेचशा पालक जे आहे, बऱ्याच मम्मीज ज्या आहेत त्या काय म्हणतात, तो टीव्ही मोबाईलमुळे बिघडला आहे. आता टीव्ही मोबाईल काय तुमच्या शेजारच्यांनी आणून दिलाय का टीचरनी दिलाय त्याला? टीव्ही मोबाईलची सवय तर तुम्हीच त्याला लावलेली आहे ना. मग नेमकं त्याच्या बिघडण्यामागचं नेमकं कारण जे आहे ते शोधून काढायचं आहे. त्याच्या टीव्ही बघण्यावर, मोबाईल बघण्यावर नियंत्रण ठेवणं हे तुमचं काम आहे. तर आधी स्वतःला शिस्त लावून घेणं गरजेचं आहे. स्क्रीन टाइम जो आहे तो घरात सगळ्यांनी पाळला पाहिजे, की किती वेळ आपल्याला मोबाईल बघायचा आहे, किती वेळ आपल्याला टीव्ही बघायचा आहे. तर इथे मुलं बिघडण्यामागे पालक जितके जबाबदार असतात तेवढेच जबाबदार घरातले मोठे व्यक्ती सुद्धा असतात. घरात जर आजी आजोबा असतील तर त्यांनी सुद्धा आपल्या टीव्ही बघण्यावर किंवा मुलांचे लाड करण्यावर थोडं नियंत्रण आणलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आई शिस्त लावायचा प्रयत्न करत असते, आईने एखाद्या गोष्टीला नकार दिला तर मुलं जे आहेत ते आजीजवळ जाता, आजोबांजवळ जाता, हट्टीपणा करतात. आणि आईने नाही म्हटलेली गोष्ट जर आजी आजोबा देत असतील, ती पूर्ण करत असतील, तर तिथे मात्र मग मुलाचा हट्टीपणा कमी होण्याची शक्यता खूप कमी असते. तर जेव्हा घरामध्ये मुलाला आपल्याला चांगल्या सवयी लावायच्या आहे, त्याचा एखादा हट्टीपणा कमी करायचा आहे, तर घरामध्ये सगळ्यांनी मिळून त्याच्यावर जी आहे ठामपणे निर्णय घ्यायचा आहे. आईने एखादी गोष्ट मुलाच्या भल्यासाठी ती करत असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या बाबांनी, आजीने, आजोबांनी सगळ्यांनी तिला साथ द्यायची आहे. मग न मागता मुलांना द्यायचं काय आहे? न मागता पालकांनी मुलाला द्यायचा आहे आपला वेळ. कामावरून घरी आल्यावर आपल्याला घरच्या कामाचा सुद्धा व्याप असतो, पण त्या घरच्या कामामध्ये मुलांना इन्व्हॉल्व करून त्यांच्याशी सुसंवाद साधायचा आहे. त्यांना घरातल्या कामाची सवय पण लागली पाहिजे. आई काय काय काम करते हे दिसलंही पाहिजे आणि कामं करता करता आपल्या जवळ बसवून आपण काम पण करायचं आहे आणि त्याला अभ्यास घ्यायचा आहे किंवा त्याच्याशी गप्पा मारायच्या आहे किंवा त्याला गोष्ट सांगायची आहे. मुलाला आधी विचारण्यापेक्षा की आज शाळेत काय शिकवलं, तुझा दिवस कसा गेला, काय गेला, तर बरेच मुलं सांगत नाही, बोलत नाही. मग अशा वेळेस आपण काय करायचंय, आपण स्वतः सुरुवात करायची आहे की आज ना असं झालं, माझ्या शाळेत असं झालं, माझ्या ऑफिसमध्ये असं झालं, माझ्यासोबत असं झालं, आजचा माझा दिवस खूप छान गेला, आज मी खूप दमलीये, खूप काम केलं, मला तर आता कामच नाही करावं असं वाटत. मग अशा वेळेस जे आहे मुलं आपल्याशी इमोशनली अटॅच होतात आणि त्यांच्याशी आपण स्वतः शेअर केलं की आपल्यासोबत दिवसभरात काय काय झालं, तर ती मुलं सुद्धा आपलं स्वतःचं सांगायला लागतात. आपोआप न विचारता ती आपल्याला सांगतात की त्यांचा दिवस कसा गेला, आज त्यांनी दिवसभरामध्ये काय केलं, काय नाही. तर अशा प्रकारे मुलांना काम करता करता सुद्धा आपण वेळ देऊन त्यांच्याशी सुसंवाद साधू शकतो. तर मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी किंवा ते हट्टी होऊ नये म्हणून आपल्याला मुलांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. मुलांना आनंदाचे क्षण देणं खूप गरजेचं आहे. तर काम करता करता ते काम कसं एन्जॉय करायचं, कशा प्रकारे मजाक मस्करी करून आनंदाने एखादं काम करायचं हे मुलांना शिकवायचं आहे. मग मुलांसोबत कधी कधी घरातली कामं करणं, साफसुट्टीच्या दिवशी साफसफाई करणं. आता साफसफाई करणं हे फक्त आईचं किंवा आई वडिलांचं काम नाहीये, घरात घर सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांनी मिळून ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. हे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर झाले पाहिजे. सगळ्यांनी कामं वाटून घेतले पाहिजे आणि मस्त एन्जॉय करता करता आपलं काम केलं पाहिजे. तर आनंदाचे क्षण, सोबत खेळणं, मग आपण पटापट आवरून घेऊ, पसारा आवरून घेऊ, साफसफाई करू आणि नंतर मग आपण कॅरम खेळू किंवा प्ले कार्ड्स खेळू.
असं मुलांसोबत वेळ घालवायचा आहे, किंवा मग गार्डनिंग करणं, की छोटे छोटे प्लांट्स जे आहेत ते वाढवण्यामध्ये किती मजा असते, किती आनंद असतो. आपण जेव्हा एखादं बी लावतो आणि त्याच्यातून छोटंसं रोपटं येतं आणि ते रोपटं वाढतं, ते वाढवण्यामागे, त्याला जोपासल्यामागे काय आनंद आहे ते मुलांना प्रयोगातून करून दाखवायचं आहे. गार्डनिंग करायचं आहे मुलांसोबत. तर ड्रॉइंग, पेंटिंग, जे पण त्यांना आवड असेल, त्यांना ज्या विषयाची आवड असेल, गाणे म्हणायची आवड असेल तर त्यांच्यासोबत गाणे म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. त्यांचे गाणे ऐकायचे आहेत, त्यांना म्हणायला आवडत असेल तर त्यांना खूप छान प्रतिसाद द्यायचा आहे. डान्स करायला आवडत असेल तर डान्स करायचा आहे. आपल्याला जसं शक्य असेल त्यांच्यासोबत डान्स करायचा प्रयत्न करायचा आहे आणि आनंदाचे क्षण जे आहे ते स्वतःही एन्जॉय करायचे आहे आणि मुलांना सुद्धा एन्जॉय करायला शिकायचं आहे, की आपोआप मुलं जे आहेत आई वडिलांशी अटॅच होत जाता आणि ज्या नको असलेल्या गोष्टी किंवा खर्चिक गोष्टी जे आहेत त्यांच्याकडे त्यांचा जो हट्टीपणा आहे, जो दृष्टिकोन आहे, त्याच्या मागची मानसिकता आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते.